नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम बालभारती मराठी या विषयातील अशी झाली फजिती हा धडा किंवा आपण गोष्ट म्हणूयात. ही गोष्ट आपण संपूर्ण पाहणार आहोत. मानो तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडेल का? आपल्या गोष्टीचं नाव काय आहे? अशी झाली फजिती. ओके. आता अगोदर मी गोष्टीचं प्रकट वाचन करते. प्रकट वाचन म्हणजे काय? गोष्ट वाचताना मी आवाज कुठं वाढवते, कुठं कमी करते, पूर्णविरामाच्या इथं कुठं थांबते, हे व्यवस्थित ऐकायचं. घरी पण अशाच पद्धतीनं वाचन घरी आईबाबांना करून दाखवायचं. अगोदर सगळेजण ऐका. धडा चौथा. अशी झाली फजिती. एक गाढव होते, त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत होते. त्याचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले, पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. त्याला आनंद झाला. गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले. त्याला मागचे आठवले. पाण्यात पडले की ओझे हलके होते, म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले. पण काय झाले? ओझे जास्तच जड वाटू लागले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते. गाढव कसेबसे उभे राहिले, पण जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. यावेळी मात्र गाढवाची फजिती झाली होती. आता बाळांनो, पहिल्यांदा मला सांगा, आधी गोष्ट कशी वाचली बघितली मी? तुम्ही पण वाचन करताना पूर्णविराम आहे तिथे थांबायचं, आवाज कुठं चढवायचा कुठं उतरवायचा करायचं. आता पहिल्यांदा मला सांगा, गोष्टीत कोण कोण आहे बाळांनो? गाढव आणि त्याचा मालक. त्याचा मालक आहे, बरोबर आहे. गोष्टीमध्ये मालकाने गाढवाच्या पाठीवर सुरुवातीला काय दिलंय रे? मिठाचे ओझे. आणि दुसऱ्या वेळेस कशाचं दिलं तर ओझे? कापसाचे. बघा, आता आपण ओळीने जाऊयात. मी थोडक्यात सांगते. इथं बघा, हे आहे गाढव, हा आहे त्याचा मालक, ही आहे नदी. आपली गोष्ट आता प्रत्येक ओळ समजावून सांगण्यापेक्षा मी गोष्ट अगदी थोडक्यात छानपैकी सांगते. एक गाढव होते. ते मालक त्या गाढवाच्या पाठीवर ओझं टाकून वेगवेगळ्या ठिकाणी ते मीठ विकायला घेऊन जात होतं. मग जेव्हा गाढव ह्या नदीवरून मालकाने पाठीवर ओझे दिल्यानंतर गाढव जेव्हा इकडून नदीतून जायला लागलं, मग नदीतून चालताना त्याचा चुकून पाय घसरला आणि गाढव पडले ह्या नदीतल्या पाण्यात पडले. कुठं पडले गाढव? पाण्यात. पाण्यात पडलं आणि गाढव उभा राहिले तर काय गंमत झाली. जे त्याच्या पाठीवर मिठाचं ओझं होतं ते मीठ सगळं पाण्यात काय झालं रे बाळांनो? विरघळलं. मीठ विरघळल्यामुळे त्याच्या पाठीवरचं ओझं काय झालं? हलकं. कमी झालं आहे की नाही. मग गाढवाला समजलं की आपण पाण्यात पडलो की आपल्या पाठीवरचं मीठ काय आहे ते पाण्यात. गाढवाला कळत असतं का ते मीठ आहे कापूस आहे? काही कळत नसतं. पण गाढवाला एवढं माहिती आहे की मी पाण्यात पडलो की माझ्या पाठीवरचं ओझं हलकं होतं, हे गाढवाला कळलं होतं. मग 2, 3, 4 वेळा गाढव पुन्हा 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 असंच करू लागलं. मग मालकाच्या लक्षात आलं की आपलं गाढव आपली गंमत करत आहे. मग यावेळेस मालकाने काय केलं? गाढवाची चांगली त्याला अद्दल घडवायची ठरवली. मग मालकाने पुढच्या वेळेस काय केलं रे? गाढवाच्या पाठीवर मिठाचं ओझं न देता कशाचं ओझं दिलं? कापसाचं. आणि गाढवाला हे माहित होतं का की कापूस पाण्यात पडल्यानंतर विरघळत नाही. तर काय होतं? तो भिजून आणखीनच जड होतो. हे गाढवाला माहीत नव्हतं. बघा, मग पुढच्या वेळेस काय केलं मालकांनी? गाढवाच्या पाठीवर दिलं कापसाचं ओझं. मग गाढव पाण्यात उतरलं की त्याला कळलं की पाण्यात पडलं की आपलं ओझं हलकं होतंय. मग गाढवाने काय गंमत केली? परत गाढव पाण्यात पडलं आणि उठतोय तर काय, बघतोय तर काय, गाढवाच्या पाठीवरचं ओझं कमी व्हायच्या ऐवजी कसं झालं रे? जड झालं. गाढवाला काय उठता येईल का? नाही. त्याचं ओझं कमी झालं का? नाही. तो कापूस पाण्यात भिजला आणि आणखीनच जड झाला आणि गाढवाचं ओझं वाढलं. अशा प्रकारे मालकाने त्याची चांगली फजिती केली. आता नवीन शब्द शिकूयात. नवीन शब्द पाठात कोणते कोणते आलेत? ओलांडणे. ओलांडणे म्हणजे पार करणे. गाढवानं काय ओलांडली? नदी ओलांडली. नदी ओलांडली म्हणजे काय केली? नदी पार केली. इकडून एका बाजूपासून दुसऱ्या बाजूकडे पार केली नदी. परत ओझे. ओझे म्हणजे भार. ओझं असतं ना पाठीवर, जड वस्तू दे भार देणे पाठीवर. आणि फजिती म्हणजे फसगत. आता इथं काय सांगितलं बघा शिक्षकांसाठी? कथेचे कथानक, पात्रे, घटनाक्रम लक्षात घेऊन गोष्ट वाचण्यास सांगावी, जी की मी वाचून दाखवली. आमच्या मुलांनी देखील वाचलेली आहे. विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे. गोष्टीत काय घडले यावर प्रश्न विचारावेत. मग आता मुलांना प्रश्न मी विचारली, मुलांनी छान उत्तरं दिलेली आहेत त्याची गोष्ट शिकवत शिकवत.
गटात प्रत्येक विद्यार्थी संभाषणाचा धागा पकडून गोष्ट सांगतो का याची खात्री करावी. आता हे आपण बघणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला अभिव्यक्त होण्याची संधी द्यावी. विद्यार्थ्यांना विविध बोधपर गोष्टी सांगायत. हा मुद्दा मी जरा नंतर घेते. बाळांनो, आता तुम्ही तुमच्या भाषेत सांगा तुम्हाला गोष्ट काय समजली. मला सांगा गोष्टीचं नाव काय आपल्या. अशी झाली फजिती. मग तुमच्या भाषेत गोष्ट कोण सांगते मला मी. सांग. चल नंतर आणखी कोणीतरी सांगायची. नेहमी राजवर्धिनीच बोलते. सांग. हां गोष्ट होती गाढवाची आणि हां मालकाची त्याच्या. बर. मग मालकाने त्याच्या पाठीवर मिठाचं होतं दिलं. मग तो नदी ओलांडून तिकडे विकायला जात होता ना. हा. म्हणून गाढव नदी ओलांडायला निघालेलं. तोपर्यंत त्याचा पाय घसरला आणि मीठ पाण्यात विरघळले. म्हणून ते उठलं तर गंमत झाली की त्याचं मीठ विरघळलं. मग पाठीवरचं ओझं हलकं झालं. हां आणि मग पुढच्या मालकाला काय आलं की गाढव आपली गंमत करतं. मग पुढच्या वेळेस मालकाने गाढवाची फजिती करायची ठरवली. हां मग त्यानं कापसाचं होतं दिलं. कारण की नदी ओलांडताना त्याला ऑटोमॅटिक दाटवणार आणि ते पडू शकतं. मग त्याला कापसाचं होतं दिलं आणि ते गेलं आणि त्याला आठवलेलं मागचं म्हणून ते मुद्दाम पडलं. त्याला होतं जड झालं. मग अशी झाली त्याची फजिती. छान. व्हेरी गुड. राजवर्धिनीसाठी एकदा क्लॅप होऊन जाऊया. 1 2 3 स्टार्ट. सुंदर. बढिया. अजून कोण सांगते रे गोष्ट तुमच्या भाषेत सांगा जी तुम्हाला समजली. कोण सांगते मोठ्या आवाजात. हा सांग राजवीर. छान. चल सांग बाळा. एक गाढव होते. बर. मालकाने त्याच्या अंगावर मिठाचे ओझे दिलेले होते. छान. ते गाढव पुन्हा पुन्हा करायचं. पाण्यात पडायचं. हां नंतर गाढवाच्या मालकाने हां त्याच्या पाठीवर कशाचं ओझं दिलं. त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे दिले. छान. मग गाढव पुन्हा पाण्यात पडले. पाण्यात मग त्याचं ओझं हलकं झालं का वाढलं रे. वाढलं. वाढलं आहे की नाही. अशी गाढवाची फजिती झाली. अजून कोण सांगते रे. सांगोवी. चल. हां गाढव होता आणि त्याचा मालक होता. त्याच्या मालकाने मोठ्यानी. हां त्याच्या पाठीवर मिठाचं. मिठाचे ओझे दिले. तो नदी ओलांडत होता. हां आणि मग काय झालं, तो अचानकच असा पाण्यात पडला. पाण्यात पडला पाहिजे. आणि मग तर मीठ काय झालं पाण्यात. ते विरघळलं पाण्यात. आणि मग छान. तो उठला आणि त्याला गंमत झाली की ओझं त्याचं सगळं हलकं झालं. छान. आणि ते पुन्हा पुन्हा सगळं लागले. आणि छान. मग खूपच हलकं झालं. आणि दुसऱ्या दिवशी गाढवानं मालकांनी परत काय दिलं त्याला. कापसाचे होते. हां गाढव पुन्हा पाण्यात पडले का मुद्दामून. मुद्दामून. हां आणि मग परत उठायला लागले. त्याला उठताच येईना. हां आणि मग कसे बसे उठले आणि मग जडच वाटले त्याला की कापसात पाणी भरलेलं आणि ते जास्त जड झाले. छान. व्हेरी गुड. राजवीर आणि ओवीसाठी पण एकदा झकाच क्लॅप. 1 2 3 स्टार्ट. सुंदर. बढिया. झकास. छान. बाळांनो, आता आपण प्रयोग करूयात का. आपल्याकडे शाळेत भाताच्यामुळं मीठ पण आहे. फर्स्ट एड बॉक्समुळे आपल्याकडे कापूस पण आहे. बरोबर आहे. आता आपण काय करूयात गाढवाची कशी फजिती झाली याच्यामध्ये मीठ पाण्यात कसं विरघळतं आणि कापूस कसा जड होतो आपण बघूयात. करूयात प्रयोग आपण. हो. चला. आता आणायचे शाळेमध्ये फर्स्ट एड बॉक्समध्ये कापूस अवेलेबल होता आमच्याकडे. मीठ काय आपल्या मुलांना भात असतो त्याच्यामुळे मीठ पण अवेलेबल होतं. पाणी डब्बा तर काय असतोच. हे घेतलेलं आहे पाणी, हे घेतलेलं आहे मीठ आणि हे घेतलेलं आहे कापूस. आता प्रत्यक्ष आम्ही प्रयोग करणार आहोत. राजवर्धिनी ते मीठ घे आणि पाण्यात टाक. आपण बघूयात विरघळतंय का. टाक. बघा रे पाण्यात तिने टाक ना मीठ जरा भरपूर दिसेल असं. अगं लगेच विरघळू नको. थांब मी मीठ टाकते. थांब थांब थांब. हे बघा असं पाण्यात मी भरपूर मीठ टाकलेलं आहे. आता बाळांनो हलवा जरा. ते मीठ विरघळते का बघू पाण्यात. तुम्हाला दिसते का. हळूहळू सांडेल. हां करा. सरका बरं. विरघळलं बहुतेक लगेच ते. थोडंसं राहिले. आणखी हलवा. अरे थांबा. हा मीठ बरणी ठेवी. ठीक आहे का चालू होतं. अरे हा थांबा. सोडा बघू. असू दे थोडंसं राहिले पण पाण्यात. मग अशी मीठ मी भरपूर टाकलं होतं. आता मीठ काय झालं रे ते पाण्यात विरघळलं. गाढवाच्या पाठीवर पण काय झालं त्या ह्याच्यामध्ये भरपूर मीठ होतं पाठीवरती पोत्यात त्याच्या.
पण पाण्यात पडल्यामुळं काय झालं, ते मीठ सगळं पाण्यात विरघळून गेलं. त्याच्यामुळे त्याच्या पाठीवर काही ओझं शिल्लक राहिलं का नाही. हे बघा, राहिलं साहिलं पण मीठ आता विरघळलेलं आहे. आता आपण काय करूयात, कापूस टाकूयात. कापूस घे त्यातला. हां, टाक कापूस त्याच्यात. हां, टाका कापूस आणि हलवा कापूस. बघा विरघळतोय का, हलवा. नाही विरघळत. विरघळतोय का कापूस त्याच्यामध्ये. मग गाढवाच्या पाठीवर सोडा, आता बघू द्या आम्हाला. बघा, हा कापूस जसाच्या तसा राहिला आणि मीठ जे राहिलं होतं मगाशी थोडंफार, आम्ही त्याच पाण्यात कापूस टाकलेला आहे. मीठ विरघळून गेलं, मात्र कापूस मात्र तसाच राहिला. अशा पद्धतीनं काय झालं रे, गाढवाच्या पाठीवर जे कापसाचं पोतं होतं तो कापूस जड झाला ना, बघू. हा, मग अशी हलका होता कापूस, पण आता पाणी गेल्यामुळे कापूस कसा झाला, जड झाला. अशी झाली गाढवाची फजिती. त्याच्या पाठीवर जे कापसाचं ओझ होतं ते आणखीनच जड झालं आणि त्याला ओझ होऊ लागलं. त्यामुळं काय करायचं, ह्या गोष्टीतनं बोध काय घेतला रे तुम्ही, कामात आळशीपणा करायचा नाही. पहिल्यांदा गाढवाला वाटलं होतं की मीठ आहे, ते आता विरघळलं. त्याला माहीत नव्हतं ते मीठ आहे, पण त्याला काय वाटलं होतं की मी पुन्हा पुन्हा पाण्यात पडलो की माझ्या पाठीवरचं ओझं हलकं होणार, म्हणून ते पुन्हा पडायला गेलं. पण कापसानं काय झालं, जड झालं. मग या गोष्टीतनं बोध काय घ्यायचा, आळशीपणा करायचा नाही, कामात चुकारपणा करायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला दिलेला घरचा अभ्यास मम्मी पप्पांकडून करून घ्यायचा. मम्मी पप्पांकडनं अभ्यास करून घेतला की फजिती काय होते, मॅडमनी शाळेत वाचायला लावलं की आम्हाला वाचायलाच येत नाही. हां, कळलं का. परत परीक्षेमध्ये मम्मी पप्पांनी अभ्यास लिहून दिला आणि परीक्षेमध्ये लिहायला लावलं की आम्हाला येत नाही. मग परीक्षेत काय मिळतो, एवढा मोठा भोपळा, आहे की नाही. घेणार का घरच्यांकडून मम्मी पप्पांकडून अभ्यास करून. कोण घेतं रे आपल्यात, कोण घेतं. पहिलीत घेत होता, आत्ता नाही. पहिलीत कोण कोण घेऊन आलतं. परत असं करायचं नाही, म्हणजे अभ्यासाच्याच बाबतीत नाही बाळांनो, कुठलंही. आपल्यावर जर घरच्यांनी सुद्धा आपल्याला एखादं काम सांगितलं ना बाळांनो, तर ते काम करायचं, त्याच्यात चुकारपणा करायचा नाही, आपल्या अंगी प्रामाणिकपणा ठेवायचा. ओके, गोष्ट समजली सर्वांना. मला वाटते बाळांना, सर्व मुलांना ही अशी झाली फजिती गोष्ट खूप छान समजली. आता त्याचा हा स्वाध्याय आहे. व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला. ह्या स्वाध्यायाचा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवून अपलोड करेन. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. गोष्ट तुम्हाला कशी वाटली, प्रयोग केलेला कसा वाटला, मला कमेंट करून नक्की कळवा.